LS मराठीमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। DY पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कोल्हापूरच्या पॅव्हेलियन मैदानात मोठी गर्दी। HSRP नसलेल्या वाहनातून उद्योग मंत्री उदय सामंत यांचा प्रवास। नियम सर्वांसाठी समान की शासकीय वाहनांचा अपवाद, यावरून सामंतांवर टीकेची झोड। लातूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ, सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप नगरसेवक आमने सामने। सभेनंतर विरोधी भाजप सदस्यांची महापालिकेच्या आवारात घोषणाबाजी। नंदुरबारमध्ये शहादा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था। एका बसचं चाक खड्ड्यात अडकल्यानं वाहतुकीचा खोळंबा, नागरिकांची प्रशासनावर तीव्र नाराजी। जत अत्याचार प्रकरणातील आरोपीला 20 वर्षांची सक्त मजुरी। 18 साक्षीदारांच्या साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाचा निकाल। नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्ताराने। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाणांची माफी मागावी। बारामतीत काँग्रेसची आक्रमक भूमिका। काल बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं आंदोलन केलं होतं। यावेळी आंदोलनादरम्यान स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला होता। मात्र या आंदोलनावर आक्षेप घेत काँग्रेस पक्षानं आक्रमक भूमिका घेतली। सुनेत्रा पवारांबाबत गुंगी गुडिया असं ट्विट काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलं होतं। मात्र राष्ट्रवादीच्या काही उतावीळ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या ट्विटचा संदर्भ कारण नसताना पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी जोडत त्यांच्या विरोधात आंदोलन केलं। पृथ्वीराज चव्हाण यांचा संबंध नसताना निषेध केल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला। आमचा पक्ष हा महिलांच्या बाजूचा आहे। महिलांनी राजकारणात यावं आणि सक्रिय भूमिका, निर्णायक भूमिका घ्यावी। म्हणजे बऱ्याच प्रकारच्या भूमिका घेऊ शकतात। हा शब्द पूर्वी जरी चुकला असेल किंवा काय असेल, चुकला होता का नाही, त्याला एक छोटस पाठीमागचं म्हणणं आहे की अशा पद्धतीत आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही सुद्धा बोलते व्हा। तुम्ही एक पत्रकार परिषदेमध्ये बोलते व्हा। तुम्ही आमच्या अजितदादांचा जो अपघात झाला त्याबद्दलची चौकशी कुठपर्यंत आली हे गृह मंत्रालय विचारा आणि बोलते व्हा आणि लोकांपर्यंत येऊ द्या। अशा शब्दाचा प्रयोग करणं योग्य होतं का? तुम्ही इंदिराकाची विरुद्ध हा शब्द वापरलेला आहे। उलट आपण ऐका ना, आपण सगळ्याच गोष्टी नकारात्मक न घेता इंदिराजींना हाच शब्द प्रयोग केला होता त्या दुर्गा झाल्यानंतर भारताच्या पंतप्रधान झाल्या। तर आमची एवढीच इच्छा आहे या गव्हर्नमेंटमध्ये वहिनी साहेब जे आता काय त्याच मुख्यमंत्री झाल्या फडणवीसला डावलून किंवा फडणवीसच्या मदतीने काय म्हणा तर आम्हाला आनंदच आहे। म्हणजे ते फार असंवैधानिक शब्द नाहीये तो एका शब्द माजी पंतप्रधान वापरलेला कर्तबगार पंतप्रधान, तसं आम्हाला थोडस वहिनीच्या बद्दल वाटते की त्या पण कर्तबगार आहेत। ह्या जे काय शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवला जबाब। 2009च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कल्याण पूर्व येथील कोळशेवाडी परिसरात शिवसेनेची सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेदरम्यान एक सीडी दाखवण्यात आली। सीडी दाखवून माझी बदनामी करण्यात आल्याचा आरोप करत वसंत डावखरे यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात मानहानीचा दावा दाखल केला होता। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभा उमेदवार आनंद परांजपे आणि सभा आयोजित करणारे रमाकांत देवलेकर यांच्यावर आरोप करण्यात आला। गेल्या 17 वर्षांपासून हा खटला कल्याण न्यायालयात सुरू आहे। या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जबाब उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवला जाणार आहे। बघा, स्टेटमेंट जे आहे ते माननीय कोर्ट आणि सन्माननीय पक्षप्रमुख या दोघांमधलं ते कन्व्हर्सेशन आहे। त्या दोघांमध्ये ते झाले तो कोर्टाचा भाग असल्यामुळे ते बाहेर सांगणं थोडस कोर्टाचा अवमान करणारं ठरेल। मात्र आज यापूर्वी सांगितलं होतं त्याप्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं 313चं जे स्टेटमेंट आहे ते रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे। किती प्रश्न न्यायालयाने विचारलेले आणि काय नेमकं त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आम्ही ऐकलं की हे सगळं
बघा 313 ही न्यायिक प्रक्रिया आहे आणि कोर्टाकडनं लेखी स्वरूपात प्रश्न विचारले जातात ज्याचं उत्तर संबंधितांना द्यायचं असतं. आज उद्धव साहेबांनी अशा काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती दिलेली आहेत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्धव साहेबांनी दिलेली आहेत. यातले अनेक प्रश्न जे उद्धव साहेबांशी कन्सर्न होते त्यांची उत्तरं सुद्धा त्यांनी अत्यंत ठाम आत्मविश्वासाने दिलेली आहेत. गोष्ट पाहिलं तर तो व्हिडिओ ज्याच्यावरनं हा पूर्ण वाद झाला त्याबद्दल त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे? बघा याबद्दल आत्ताच बोलणं थोडंसं घाईचं होईल कारण की अजून अंतिम युक्तिवाद या सगळ्या प्रकरणाचा बाकी आहे. मात्र ज्या ज्या संदर्भामध्ये जो पुरावा मेहरबान न्यायालयासमोर आतापर्यंत आलाय त्या संदर्भात मेहरबान न्यायालयाने प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं उद्धव साहेबांनी पूर्ण दिलेली आहेत. आता बातमी नंदुरबारमधून. मालती वळवी यांनी विजय चौधरींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. महिलेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप विजय चौधरींवर केला जातोय. भाजपचे उत्तर महाराष्ट्राचे माजी संयोजक विजय चौधरींनी आदिवासी सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांच्याबाबत कथितरित्या आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मालती वळवी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. वळवी यांनी सांगितलंय की विजय चौधरी यांचे मंत्री जयकुमार रावल यांच्याशी झालेल्या कथित दूरध्वनी संभाषणातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लिपमध्ये त्यांच्याबाबत अपमानास्पद शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. नमस्ते, जोहार, जय आदिवासी, आपकी जय. आज जी पत्रकार परिषद जी घेण्यात आलेली आहे विजय भाऊ चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणारे शहर पोलीस स्टेशनला जी ऑडिओ क्लिप एवढ्या दिवसापासून जी व्हायरल होतोय आणि ज्याच्यामध्ये शाब्दिक जे बोललं जाते ते खरोखर निंदनीय आहे. नंदुरबार जिल्ह्याची गरिमा ही कुठेतरी महाराष्ट्र लेवलला एकदम गंदी चालली गेलेली आहे. जो महाराष्ट्र व नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा ओळखणारा जिल्हा आहे. त्याच्यामध्ये सर्व कोणत्या पण समाजाची महिला असो मान सन्मान देणारा जिल्हा आहे. पण आज इथं बीजेपीचा जो महामंत्री आहे समन्वयक जो आहे उत्तर महाराष्ट्राचा त्याच्या ऑडिओ क्लिपने दिसून राहिलेल्या का महिलांबद्दल आदिवासी समाजाबद्दल वेगवेगळ्या समाजांबद्दल महिलांबद्दल त्याचे जे वक्तव्य ते खूप गंदे आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि याच्यावर सखोल चौकशी व्हावी आणि गुन्हा दाखल व्हावा आणि त्यानंतर लवकरात लवकर अटक होण्यात यावी हीच विनंती करणार आहे. भिवंडीतील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. सर्वच रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडलेत. त्यामुळं वाहन चालकांकडून संताप व्यक्त होतोय. खड्डे बुजवण्याची मागणी केली जाते. भिवंडीतील उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य वाढलंय. दुचाकी वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण होतोय. चारचाकी वाहन चालकांना गाडी दुरुस्तीचा खर्च येतोय. मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी शहरातील अंतर्गत रस्त्यासाठी भिवंडी महापालिकेनं रस्त्यांच्या डागडुजीसाठी तब्बल 3 कोटी रुपये खर्चून रस्त्यांची अवस्था बिकटच आहे. नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. नुकतंच भिवंडी तालुक्यातील राहणाळ येथे 46 वर्षीय सुनीता पाल या महिलेचा खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. याबाबतचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित घरत यांनी. आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत आणि या मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी वाहन चालक असतील प्रवासी असतील सर्वांनाच आता या ठिकाणी फटका बसत आहे. आपण आता आहोत भिवंडी शहरातील डॉक्टर APJ अब्दुल उड्डाणपुलावर आणि या ठिकाणी उड्डाणपुलावर भले मोठे खड्डे पडले आहेत. तसेच या पुलाची अतिशय दुर्दशा झालेली आहे आणि पूर्ण पूल या ठिकाणी कमकुवत झाल्याचे या ठिकाणी आपण आणि या ठिकाणी जे प्रवासी असतील जे वाहन चालक असतील या ठिकाणी संताप व्यक्त करताना दिसत आहेत. भिवंडी वाडा रस्ता एक साइड झालेले पूर्ण, बाकी भिवंडीवरून वाड्यावरून इकडे येताना फार रस्ता खराब आहे आणि नदी नाक्यावरचा मोठ्या प्रमाणात ब्रिज आहे ते एका साईडला पूर्ण वाहन उभी आहेत आणि खड्डे पण पडलेले आहेत. आणि तसंच वंजरपट्टीवरचा ब्रिज आहे तिथं अतिशय रस्ता खराब झालेला आहे. ब्रिज वरची डांबर राहिलेलेच नाहीये, पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटच राहिलेले आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे पडले त्याच्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि गाडीला पण इतर खर्च येतो. त्याच्यामुळे शासनाने लवकरात लवकर याच्यावर कारवाई करून किंवा योग्य ते निर्णय घेऊन याच्यावर लवकरचे लवकर रस्ता बनवायला पाहिजे. आणि आता बातमी जळगावमधून. एकीकडे रस्त्यांचं काम रखडलंय तर दुसरीकडं महामार्गच खरडलाय. जळगावमध्ये खरडलेल्या महामार्गानं एका महिलेचा जीव घेतलाय. रस्त्याच्या दुरवस्थेमुळं आणखी एक जीव गेलाय. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामातील निष्काळजीपणामुळं आणखी एक भीषण अपघात झाला.
कालिका माता मंदिर ते खोटेनगर दरम्यान रस्ता खरडून ठेवण्यात आल्यानं दुचाकीचा तोल जाऊन महिला रस्त्यावर पडली. त्याचवेळी भरधाव टँकरनं तिला चिरडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. या अपघातात तिचा मुलगा देखील गंभीर जखमी झालाय. आणखी किती निष्पापांचा जीव गेल्यानंतर हे रस्ते सुरक्षित होतील असा प्रश्न आता नागरिकांकडून केला जातोय. हा रस्ता तातडीने तयार करण्यात यावा अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. मी अर्जुन कळुमारे बोलतोय. माझ्या मिसेस आज सकाळी 8:15 वाजता अजिंठा चौपल्लीवर ऍक्सिडेंट झाल्यामुळे देहांत झाले. रस्ता खूप खराब होता, त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला. गाडीवाल्याने त्यांना मागून ठोकलं आणि त्या चाकाखाली गेल्या. खराब रस्त्यामुळे झालंय काय? खराब रस्त्यामुळे झालंय का? खराब रस्त्यामुळे सर्व काही घडलंय. काय मागणी काय आपली आता? त्याच्या पूर्वी कधी अपघात झाला होता का असं कुणाचा कुटुंबात तुमच्या खराब रस्त्यामुळे इथे? हा त्या एक वेळा त्यांना चौपल्ली त्या रस्त्यावर चिंचोली रोडवर झाला होता. हा, मोटरसायकल वाल्यानं ठोकलं होतं. त्यांनाच का? हा, काय झालं होतं तेव्हा मग? त्यांना त्या डोक्याला लागलं होतं. दिसतलं तुमच्या? हो, आणि मुलाला घसरडे लागलं. तेव्हा पण रस्त्यामुळे झाला होता का अपघात? हा रस्ता चांगला होता, पण ते गाडीवाल्यानं ठोकलं, खोदल्यामुळे झाला. रोडाचं काम चालू आहे. सिंगल काय मागणी काय आहे बाबा आपल्याला? तर रस्ता चांगला दुरुस्त व्हावा आणि ट्रक चालकाला शिक्षा व्हावी हेच आमचं. नाव तुमचं? अर्जुन कळुमाडी. दिसत होता का तुमच्या? हो, माझा मिसेस आहे. माझा फुलांचा व्यवसाय आहे. हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. न्यायालयातून आरोपमुक्त होऊनही बदनामी होत असल्यानं युवराज भदाणे आक्रमक. आता कायदेशीर लढा देणार, भदाणे यांचं वक्तव्य. नवी मुंबईत काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी आक्रमक. हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडे मारत केलं निषेध आंदोलन. साताऱ्यात महिलांच्या गळातील सोनसाखळी हिसकावणारा सराईत चोर जेरबंद. 7 गुन्ह्यांची उकल, 12.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील नवहत्ती तांडा येथील युवकाचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू. 4 ठाणा पोलिसांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद. केडीएमसी शिव आघाडी नगरसेवकांच्या प्रशिक्षण शिबिरात आयुक्त अभिनव गोयल यांच्यावर टीका. केडीएमसी आयुक्त म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर. काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांचं वक्तव्य. कोल्हापुरातील तुळशी धरणाचे 3 वक्राकार दरवाजे खुले. नदीपात्रात 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. पत्राद्वारे जमिनीचा गैरप्रकार थांबवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यानं सिंदखेड राजामध्ये कार्यकर्ते आक्रमक. हर्षवर्धन सपकाळांच्या फोटोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचं जोडे मारो आंदोलन. अभिजित अय्यरांवर सीजेपीचे गंभीर आरोप. सौरभ दास प्रकरणी अय्यरांवर कारवाई करण्याची मागणी. देश विघातकांवर केंद्रानं स्पष्टीकरण द्यावं, आशुतोष रांका यांचं वक्तव्य. भंडाऱ्याच्या विर्लीत ग्रामपंचायत कार्यालयात आरटीआय अर्जावरून वाद झाल्यानं मारहाण. मारहाणीचा कथित व्हिडिओ व्हायरल. आणखी काही अशाच विशेष आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.